कलाम यांची आज जयंती। कलाम यांची जयंती संपूर्ण महाराष्ट्रात वाचन प्रेरणा दिन म्हणून साजरी करण्यात येते। या दिनाच्या निमित्तानं वाचन, संवाद, आत्मचरित्र, कथा यातून पुस्तकांची नाळ जोडण्यासाठी शाळा कॉलेजेसमध्ये एक कार्यक्रम राबवला जाणार आहे। त्यानंतर तिथे डॉक्टर अब्दुल कलाम वाचन कट्टा स्थापन होणार आहे। स्मार्ट सिटी संदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस कल्याण डोंबिवलीमधल्या जवळपास 1000 विद्यार्थ्यांची चर्चा करणार आहेत। नमो देव प्रतिष्ठाननं या कार्यक्रमाचं आयोजन केलंय। दादरच्या भाजप कार्यालयातून मुख्यमंत्री व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे हा संवाद साधतील। भाजपच्या बड्या पदाधिकाऱ्यांची मुंबईत बैठक होती। वर्षपूर्ती निमित्तानं आयोजित या बैठकीत भाजपच्या संतापाचा उद्रेक होण्याची शक्यता आहे। शिवसेना आणि भाजपमध्ये गेल्या काही दिवसात तणाव वाढतोय। शिवसेना जर भाजपच्या सर्वोच्च नेत्यांचा आणि पंतप्रधानांचा मान ठेवत नसेल तर त्यांनी युतीतून बाहेर पडावं असा सूर भाजपमधून उमटू लागलाय। या सगळ्या मुद्द्यांवर या बैठकीत खलबतं होण्याची चिन्ह आहेत। सेना भाजपमध्ये गेल्या 2-3 दिवसांपासून सुरू असलेल्या आरोप प्रत्यारोपांवर सेनेकडून एक प्रकारे पडदा टाकण्याचा प्रयत्न करण्यात आलाय। सेना भाजपमधील वादाच्या पार्श्वभूमीवर राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीनंतर सेनेच्या ज्येष्ठ मंत्र्यांनी मुख्यमंत्र्यांची भेट घेतली। या भेटीत सेनेच्या मंत्र्यांनी सरकारबद्दलच्या आणि भाजपच्या काही नेत्यांच्या वागण्याबाबतची तक्रार मुख्यमंत्र्यांकडे केली। सत्तेत सहभागी असलेल्या शिवसेनेची स्वतःचीच भूमिका निश्चित नाही, त्यामुळे शिवसेना सत्तेतून बाहेर पडली तरी राष्ट्रवादी काँग्रेस सरकारला पाठिंबा देणार नाही असा खुलासा शरद पवार यांनी केलाय। दादरी हत्याकांड, साहित्यिकांनी पुरस्कार परत करणं या आणि इतर प्रकरणांमुळे देशात असहिष्णु वातावरण वाढत असल्याचं पवार म्हणाले। मुंबईत घेतलेल्या पत्रकार परिषदेत यावर त्यांनी चिंता व्यक्त केली। भाजपपाठोपाठ शिवसेनेलाही कल्याणमध्ये बंडखोरीची लागण झाली आहे। अनेक ठिकाणी निष्ठावंतांना डावलून आयात केलेल्या उमेदवारांना तिकीट दिल्यामुळे शिवसैनिक संतप्त झालेत। अनेक उमेदवारांनी पैसे देऊन तिकीट विकत घेतल्याचा आरोप शिवसेनेचे बंडखोर उमेदवार अनिल डेरे यांनी केला। तर कल्याणमधील शिवसेनेचा बालेकिल्ला असलेल्या कोकण वसाहत विभागातील स्थानिक महिला शिवसैनिक इच्छुकाला डावलल्यामुळे अनेक पदाधिकाऱ्यांनी पदाचे राजीनामे मातोश्रीवर पाठवलेत। कल्याणचे काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष आणि माजी नगरसेवक सचिन पोटे यांचा उमेदवारी अर्ज अपात्र ठरवण्यात आलाय। वॉर्ड क्रमांक 42 मधून त्यांनी काँग्रेसच्या तिकिटावर अर्ज केला होता, मात्र त्यांना निवडणूक लढवण्यास अपात्र ठरवण्यात आलंय। अनधिकृत बांधकाम प्रकरणी त्यांचं नगरसेवक पद रद्द झालं होतं, त्याच कारणावरून त्यांना अपात्र ठरवण्यात आलं। कल्याण डोंबिवली महापालिका निवडणुकीत आता शिवसेना भाजपमध्ये आरोपांच्या फैरी झडतायत। शिवसेना उमेदवारांना उमेदवारी अर्ज भरताना अर्जासोबत बोगस सूचक आणि अनुमोदन निवडणूक अधिकाऱ्यांसमोर उभे केल्याचा आरोप भाजप आमदार रवींद्र चव्हाण यांनी केलाय। प्रभाग क्रमांक 46 खंबाळपाडा इथून शिवसेनेचे उमेदवार किरण मोटकर निवडणूक लढतायत। कल्याण डोंबिवली महापालिका निवडणुकीसाठी तिकीट वाटपानंतर आता भाजपमध्ये मोठ्या प्रमाणात नाराजी दिसते। तिकीट नाकारल्यानं अनेक कार्यकर्ते स्थानिक आमदार नरेंद्र पवार यांच्यावर नाराज आहेत। संतप्त कार्यकर्त्यांनी एकत्र जमून भाजप आमदार नरेंद्र पवार आणि खासदार कपिल पाटील यांच्या विरोधात घोषणाबाजी केली। तब्बल 50 पेक्षा जास्त बंडखोरांनी अपक्ष म्हणून अर्ज दाखल केले। कल्याण डोंबिवली महापालिकेत राहण्याची इच्छा नसलेल्या 27 गावांची वेगळी नगरपालिका स्थापन करण्याच्या प्रक्रियेला निवडणूक आयोगानं स्थगिती दिली आहे। मंगळवारी वर्तमानपत्रांमध्ये जाहिरात देऊन सरकारनं नगरपालिका स्थापनेबाबत हरकती आणि सूचना मागवल्या होत्या। याला स्थगिती देत प्रक्रिया सुरू ठेवल्यास तो आचारसंहितेचा भंग ठरेल असंही निवडणूक आयोगानं खडसावलंय। त्यामुळे ऐन निवडणुकीच्या धामधुमीत त्या 27 गावांना आपल्याकडे वळवण्याच्या भाजपच्या खेळीला खेळ बसल्याचं मानलं जातं। कोकण रेल्वेच्या स्थापनेला 25 वर्ष पूर्ण झाली आहेत। दर्याखोऱ्यातून वाट काढत धावणारी कोकण रेल्वे तंत्रज्ञानाचा एक उत्कृष्ट आविष्कार समजली जाते। कोकणवासियांसाठी लाईफलाईन ठरलेल्या कोकण रेल्वेला 25 वर्ष पूर्ण झाली असली तरी नैसर्गिक आव्हानं, दुपदरीकरणाचे भिजत घोंगडं आणि प्रवाशांच्या इतर प्रमुख मागण्या जेसीटी आहेत। कोकणचे सुपुत्र सुरेश प्रभू रेल्वे मंत्री आहेत। त्यांच्या कार्यकाळात तरी कोकण रेल्वेचा विकास व्हावा अशी अपेक्षा व्यक्त करण्यात येते। काँग्रेस आणि गांधी कुटुंबियांसाठी डोकेदुखी ठरलेल्या नॅशनल हेराल्ड खटल्याप्रकरणी महत्त्वाची सुनावणी होणार आहे। काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी, राहुल गांधी आणि गांधी कुटुंबियांशी संबंधित व्यक्ती या प्रकरणात अडकले आहेत।
या खटल्याच्या सुनावणीआधी जज बदली करण्याची मागणी सोनिया आणि राहुल गांधींकडून करण्यात आली आहे। या प्रकरणी आधी सुनावणी करणाऱ्या जजकडे या खटल्याचं काम सोपवण्यात यावं अशी मागणी करण्यात आली आहे। सुभाषचंद्र बोस यांच्या कुटुंबियांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची त्यांच्या शासकीय निवासस्थानी भेट घेतली। यावेळी बोस कुटुंबियांनी काही महत्त्वाच्या सूचना केल्याची माहिती पंतप्रधानांनी दिली। इतिहास लपवण्यात काहीही अर्थ नाही, त्यामुळे सुभाषचंद्र बोस यांच्या संदर्भातल्या फाईल्स सार्वजनिकरित्या उघड करणार असल्याचं आश्वासन पंतप्रधानांनी दिले। पंतप्रधानांनी दादरी प्रकरणी पहिल्यांदाच भाष्य करताना झालेलं प्रकरण चुकीचं असल्याचं म्हटलंय। आनंद बाजार पत्रिका या बंगाली वृत्तसमूहाला दिलेल्या मुलाखतीत मोदींनी आपली भूमिका मांडली। दादरी आणि गुलाम अलींच्या बाबतीत घडलेल्या घटनांचं दुःख आहे, पण त्याला भाजप जबाबदार नाही असंही मोदींनी म्हटलं। अमेरिकेत डेमोक्रॅटिक पक्षातर्फे अध्यक्षपदासाठीच्या वादविवादात उमेदवार हिलरी क्लिंटन यांनी त्यांच्या मुख्य प्रतिस्पर्धी बर्नी सॅन्डर्सवर टीका केली आहे। बंदुकीच्या कायद्यासंबंधित बोलताना हिलरी क्लिंटन यांनी बर्नी सॅन्डर्स यांच्यावर तोंडसुख घेतलं। तेव्हा सॅन्डर्स यांनी प्रत्युत्तर देताना सिरियात नो फ्लाय झोनला पाठिंबा देणारी हिलरी दहशतवाद्यांची फौज तयार करून भारताविरोधात छुपयुद्ध पुकारणाऱ्या हाफिज सईदच्या लष्कर-ए-तोयबानं मोबाईल ॲप बनवलंय। हे ॲप सईदनं खास दहशतवाद्यांसाठी बनवलंय। घातपात घडवताना दहशतवादी या ॲपचा वापर करून संपर्क साधू शकतील। संदेश पाठवण्यासोबतच बोलण्याची संधीही या ॲपमुळे मिळणार आहे। अमेरिकेच्या वायव्य प्रांतात जंगल परिसरात वणवा पेटलाय। अतिउच्च तापमान आणि वाऱ्यामुळे वणवा वेगानं पसरतोय। या वणव्यात आतापर्यंत डझनभर घरं आणि वनसंपत्तीचं नुकसान झालंय। या वणव्यावर नियंत्रण मिळवण्यासाठी एअर टँकरचा वापर केला जातो। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।